श्रीमन्महागणाधिपतये नमः। सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः द्वादशैतानि नामानि यः पठे शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्य न जायते। शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। तस्मै श्रीगुरवे नमः। जगदम्ब उदयोस्तु 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 ज्ञानिनामपि चेतांसि देवी भगवती सा मलादाकृष्णमोहाय महामाया प्रयच्छति। दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभान्ददासि। दारिद्र्यदुःखभयहारिणि का त्वदन्या सर्वोपकारकरणाय सदारचित्ता। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते। शरणागतदीनार्तपरित्राणपरायणे सर्वस्यार्तिहरे देवी नारायणि नमोऽस्तुते। सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्तिसमन्विते भयेभ्यस्त्राहिनो देवी दुर्गे देवी नमोऽस्तुते। रोगानशेषान् बहंसि दुष्टा रुष्टा तु कामान् सकलान् अभीष्टान् त्वमाश्रितानान्न विपन्नराणां त्वमाश्रिता ह्याश्रयतां प्रयान्ति। सर्वबाधा प्रशमनं त्रैलोक्यस्याखिलेश्वरी एवमेव त्वया कार्यमस्मद्वैरिविनाशनं। जगदम्ब उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु। आपण पाहतो आहोत शक्ती उपासना रहस्य। 3 भागामध्ये आत्तापर्यंत आपण आढावा घेतलेला आहे। पहिल्या भागामध्ये आपण शक्ती उपासना का याच्या संदर्भात थोडक्यात माहिती बघितली आणि असं बघताना असं लक्षात आलं की उपासना हाच मार्ग का, योग किंवा कर्मयोग इत्यादी जे इतर मार्ग आहेत ते आपण का नाही स्वीकारायचे आणि ह्या उपासनेचं स्वरूप नेमकं याच्यामध्ये कुठे बसतं हे आपण दुसऱ्या भागामध्ये बघितलं। तिसऱ्या भागामध्ये आपण काय बघितलं तर त्या उपासनेमध्ये जी काही प्रमुख अंग असतात, काही मुख्य अंग असतं आणि त्याच्याबरोबर काही पथ्य पाळायला लागतात, तर ते पथ्य जे असतं तेच प्रमुख अंग होतं असं स्वरूप जे आहे त्याला आपण शक्ती उपासना असं मानावं लागतं आहे। आणि ते आताच्या युगाला का अत्यंत महत्त्वाचं आहे त्याचं कारणमीमांसा त्याची आपण पाहिली। विरुद्धलिंगी व्यक्ती एकमेकाच्या सतत सहवासात येत राहणं हा जो प्रकार आहे तो कलियुगामध्ये फार भोकाळलेला आहे आणि मग त्याच्यातून विवाह बाह्य संबंध, विवाहापूर्वी प्रतिसुखाचा आनंद घेण्याचा प्रयत्न इत्यादी जे काही सगळे प्रकार होतात मग आणि आता आजकाल विवाह संबंध ठेवायचाच नाही, त्याच्याशिवायच जगायचं म्हणजे नुसतंच नातं, कुठलंही नातं नाही, पण अविवाहितच अशा प्रकार म्हणजे विवाहित नसतानासुद्धा एकत्र राहणं, लिव्ह इन रिलेशनशिप इत्यादी इत्यादी सगळे प्रकार जे सुरू झालेले आहेत हे सगळं नवीन समाजामध्ये होणाऱ्या परिवर्तनाचा एक भाग आहे। पण तरीही धर्म टिकवून ठेवायचा असेल तर आपल्याला धर्माचं आचरण करणं आवश्यक आहे आणि धर्माचं आचरण केलं तर धर्म आपलं रक्षण करतो। का बरं धर्माचं आचरण करायला पाहिजे तर मागच्या वेळी आपण बघितलं होतं की आपल्यामध्ये विविध प्रकारची संप्रेरकं असतात आणि ती आपल्याला काहीतरी करायला भाग पाडतात। त्या संप्रेरकांवरती आपल्या हातात एक प्रकारचा जो रिमोट कंट्रोल असायला पाहिजे, त्याच्यावरती जो एक प्रकारचा अंकुश असायला पाहिजे तो असतच नाही। कितीही प्रयत्न केला तरी आपल्याला जेव्हा हवी तेव्हा गोष्ट चालू आणि हवी तेव्हा गोष्ट बंद असं करण्याची जी एक शक्ती आपल्याला प्राप्त व्हायला हवी आहे ती होत नाही। कुठली तरी एखादी विचित्र शक्ती किंवा बाह्य काहीतरी एखाद्या असा प्रकारचा आवेग हा आपल्याला बऱ्या वाईट गोष्टींकडे घेऊन जातो। श्रीमद भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाने सुद्धा हाच प्रश्न विचारला होता। अथकेन प्रयुक्तोऽयं पापंचरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः। इच्छा नसताना बळजबरी केल्याप्रमाणे, बलात्कार केल्याप्रमाणे जणू काही मनुष्य चुकीचं कर्म का करतो। म्हणजे अर्जुनालाही हे माहीत आहे की इच्छा असो नसो काहीतरी बळजबरी होऊन आपल्याकडनं वाईट आचरण घडतं। हा जो प्रकार आहे त्या प्रकाराला काय म्हणावं आणि ते तसं का घडतं असं वाईट आचरण का घडतं अशा प्रकारचं
असा प्रश्न जो आहे तो अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारला होता. आणि मग श्रीकृष्णाने त्याच्यावरती असं उत्तर दिलं होतं की मायेचे जे 3 गुण आहेत, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण, त्यातल्या रजोगुणामुळे माणसाला, त्या रजोगुणाला म्हणजे थोडक्यात आजच्या भाषेत सांगायचं म्हणजे त्या विशिष्ट प्रकारच्या संप्रेरकांना ताब्यात ठेवता न आल्यामुळे, संप्रेरकांचे 3 प्रकार करूया, सत्वगुणात्मक संप्रेरक, रजोगुणात्मक संप्रेरक आणि तमोगुणात्मक संप्रेरक. त्यातल्या रजोगुणात्मक संप्रेरकांवरती आपला कुठल्याही प्रकारचा अधिकार चालत नाही, कुठल्या प्रकारचा त्याच्यावर अंकुश चालत नाही, आणि म्हणून मनुष्य असं करतो. मग तो अंकुश आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असेल तर तो अंकुश प्राप्त करून घेणे या प्रकाराला म्हटलं आहे धर्माचरण. 100% यश त्यात येईलच असं नाही. आणि अंकुश प्राप्त करून केवळ त्याच्यात न राहता तो अंकुश का प्राप्त करायचा, तर परमेश्वराची प्रत्यक्ष उपलब्धी करण्यासाठी करायचा असं ज्यांना वाटतं ते मग पुढे अध्यात्म मार्गामध्ये जातात. अध्यात्म मार्गात जायचं आहे की नाही, ईश्वर प्राप्त करायचं आहे की नाही, हा वेगळा विषय आहे, तात्पुरताच ठेवायला हरकत नाही बाजूला. पण धर्म म्हणजे निदान आपल्याला त्या संप्रेरकांच्या हल्ल्यावरती थोडं तरी नियंत्रण मिळवायचं आहे, हा जो प्रयत्न आहे तो धर्मामध्ये येतो. मग तेवढं धर्माचरण आपण करायचं आहे. असो, तो विषय जास्त आपण लांबूया नको. तर थोडक्यात अशा प्रकारे संप्रेरक आपल्यावरती ताबा मिळवतात किंवा त्यांनी मिळवलेलाच असतो कायमचा. आपल्याला हवं तेव्हा आपल्याला चांगलं वाईट कसं जसं वाटतं तसं वागणं येत नाही, तर त्याच्यामध्ये त्या संप्रेरकांच्या पाझरण्याने किंवा न पाझरण्याने निर्माण होणाऱ्या भावभावनातून आपण ओढले जातो, ढकलले जातो किंवा अशा प्रकारे वागत राहतो. म्हणजे कुठल्या तरी गोष्टीच्या आपण परस्वाधीन आहोत, स्वाधीन नाही. ते स्वाधीन यालाच म्हटलं आहे मोक्ष किंवा जीवनमुक्त अवस्था. ही स्वाधीनता किंवा हे स्वातंत्र्य किंवा मुक्ती किंवा मोक्ष, मुक्ती आणि मोक्ष एकच शब्द आहे, काही लोकांनी शंका विचारली आहे. तर हे म्हणजे ते असं स्वातंत्र्य की जेव्हा मला हवा तेव्हा पंखा सुरू करायचा, मला हवा तेव्हा तो बंद करायचा, मला हवा तेव्हा मला कोट चढवायचा असेल तर कोट चढवायचा, मला हवी तेव्हा छत्री उघडवायची. हे जसं आपण यंत्रांच्या किंवा बाह्य वस्तूंच्या किंवा जड वस्तूंवरती जसं आपलं वर्चस्व आपण गाजवतो, तसं आपल्यातील भावभावनांवरती 100% वर्चस्व गाजवता येणं म्हणजेच एक प्रकारे मुक्ती प्राप्त करणं, जीवनमुक्ती मिळवणं. मुक्ती याचा अर्थ काहीतरी आकाशातून खाली उतरवायची वस्तू आहे असं समजू नये. काही लोकांनी आधीच्या 3 यूट्यूबवरच्या शृंखला बघितल्यानंतर काहींनी ह्या शंका व्यक्त केल्या होत्या आणि त्यांना असं म्हणायचं होतं की हवं कशाला तो मोक्ष वगैरे आपल्याला. तर त्याचं हे थोडंसं उत्तर दिलेलं आहे. इतरांच्या मनात असेल, काहींनी विचारलं, काहींनी नाही विचारलं. असो, तर आपण बघतो आहोत शक्ती उपासना रहस्य. मग आता आपण प्रत्यक्षात उपासना हा शब्द जो आहे त्याचा अर्थ भक्ती असा आपण बघितलं. ती भक्तीत आपण का करायची, तर आपण जे साधनं दिलेली आहेत त्याच्यामध्ये आपल्या हृदयामध्ये असलेल्या भावना भगवंताला अर्पण करायच्या. मग त्या आपलं उपास्य दैवत हे देवी का निवडायचं, कारण आपण मागच्या वेळी बघितलं होतं. मग आता आपण जास्त त्या फापट पसऱ्यात बाहेरचं सगळं बंद करून टाकू आणि आपण आता फक्त एका गोष्टीवरती लक्ष केंद्रित करायचं की आपल्याला उपासना करायची आहे, हे नक्की झालं. त्याच्याच विषयी बोलायचं, बाकीचा विषय बाजूला ठेवून द्यायचे आणि ती उपासना शक्ती उपासना करायची आहे. आता शक्ती उपासना सांगितलं जरी सांगत असलो तरी इतर उपासना शब्द आला रे आला की तिथे सगुणातलं कुठलंही रूप असू दे, हो भगवंताचं, परब्रह्माचं सगुणामधलं कुठलंही रूप असू दे, कृष्ण असो, राम असो, दत्त असो, गणपती असो, सूर्य असो, आणि शक्तीची अनेकानेक रूपं असोत, हे सगळं मुळात एकच सगुण ब्रह्म खरं म्हणजे आहे. निर्गुण ब्रह्मस्वरूपात तर ते त्याला दुसरं नावच नाही, म्हणजे निर्गुण ब्रह्म असा एकच शब्दप्रयोग आहे. सगुणामध्ये मग ते नावं तरी निदान विविध होतात, रूपं विविध होतात, त्यामुळे आपल्याला ते विविध आहे असं भासमान होतं. पण खरं पाहता आपली जशी धारणा तसं ते सगुण रूप असा त्याचा अर्थ असतो. आपल्या मनामध्ये ईश्वराबद्दलची जशी संकल्पना तसा आपल्याला ईश्वर कळतो. जसजशी संकल्पना स्वच्छ होत जाते तसतसा ईश्वर अधिकाधिक जवळ येत जातो आणि संकल्पना स्वच्छ झाली की साक्षात परमेश्वर भेटतो, त्याची प्राप्ती होते आपल्याला. साध्या डोळ्याने आपल्याला देव का दिसत नाही, जर देव जगामध्ये आहे तर आपल्याला दिसत का नाही, असा आपल्याला प्रश्न कित्येक लोकांना पडतो. तर डोळ्यांचाच विचार करू, बाकीची पंचज्ञानेंद्रिय सध्या बाजूला ठेवू.
डोळ्यानं तो देव का दिसत नाही? त्याचं प्रमुख कारण असं असतं की आपल्या डोळ्यांना बरं वाईट सगळंच दिसतं. भगवंत जो आहे तो बरं वाईट यांच्या पलीकडे आहे. जगदंबा जी आहे ती ह्या बरं आणि वाईट ह्याच्या पलीकडे आहे. आणि ती पलीकडे असल्यामुळे जोपर्यंत आपल्या डोळ्यांना बरं आणि वाईट हे कळतं आहे किंवा हे बरं हे वाईट असा तरतम भाव आहे, तोपर्यंत ज्या डोळ्यांनी आपण वाईट गोष्टी बघतो त्याच डोळ्यांनी आपण भगवंत कसा बघू शकू? आपल्याला कळतं ना, ही गोष्ट वाईट आहे, ही घाणेरडी आहे, ही अमुक आहे तमुक आहे, असा आपल्याला जोपर्यंत तो भेदाभेद आत दिसतो आहे त्या नजरेला, तोपर्यंत त्या नजरेला भगवंत दिसूच शकत नाही. म्हणून अर्जुनाला जोपर्यंत हा भेदाभेद होता तोपर्यंत भगवान श्रीकृष्ण त्याला ओळखता येईना. म्हणून मग भगवान श्रीकृष्णांनी त्याला दिव्य दृष्टी दिली. म्हणजे थोडक्यात ती दृष्टी प्राप्त झाली तर आपल्याला भगवंत बघता येईल. ती दृष्टी कशाने प्राप्त होणार? तर ती दृष्टी स्वच्छ केल्यामुळे. त्या दृष्टीला दुसरं नाव आहे मन. ते मन स्वच्छ केलं, एकदम शुद्ध झालं की आपल्याला भगवंत साक्षात दिसू शकतो. सगळी जी उपासना किंवा अन्य जे मार्ग आहेत ते सगळे ह्या चित्त किंवा मनाच्या शुद्धीचेच मार्ग आहेत. तर हे मन शुद्ध करायचं आहे आणि ते भगवंताला द्यायचं आहे. उपासना करायची आहे, भक्ती करायची आहे. मग या भक्तीचं संपूर्ण एक शास्त्र आहे. भक्ती हा सखोल चिंतनाचा जो विषय आहे त्याचं चिंतन कोणी केलं आहे? पहिल्या भागामध्ये आपण एक गोष्ट बघितली होती की मुलाला आईवरती कसं प्रेम करायचं हे पुस्तकात बघून करता येईल का? एखाद्या आईला पुस्तकात बघून ठरवता येईल का हो की आपल्या मुलावर कसं प्रेम करायचं? नाही. ते इन्स्टिंक्ट म्हणजे नैसर्गिकरित्या येणारी भावना आहे. तशी जर आपल्याला ईश्वराबद्दलचा उमाळा जर असा नैसर्गिकरित्या जर आला तर आपण ही जी काही सगळी प्रवचन मालिका करतोय, शक्ती उपासना रहस्य वगैरे सांगतोय, हे सगळं उचलायचं आणि केराच्या टोपलीत टाकून द्यायचं. या बडबडीला काहीही किंमत नाही. कारण नैसर्गिकरित्याच भगवंताविषयी, भगवतीविषयी, जगदंबेविषयी जर भक्ताच्या हृदयामध्ये अत्यंत जोरदार अशा प्रकारचं जर प्रेम उद्भवलेलं असेल तर त्याला कशाला कागदपत्र हवीत? कशाला हे सगळं ऐकायची गरज आहे? काही आवश्यकता नाही आहे. पण मग आपल्याला अशा प्रकारचं प्रेम जडलेलं नाही आहे. वेगळ्या भाषेत आपण विचार करूया. एक असतं प्रेमविवाह आणि एक असतो आपण सो कॉल्ड अरेंज्ड मॅरेज. मराठीत शुद्ध सांगायचं म्हणजे अरेंज्ड मॅरेज. म्हणजे ठरवून वगैरे सगळं आईवडिलांनी मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम, मुलाला पाहण्याचा कार्यक्रम वगैरे वगैरे करून. तर शेवटी ते पती पत्नी काय एकमेकावर प्रेम करत नाहीत का? तर आधी विवाह करतात आणि मग पती पत्नी एकमेकावरती प्रेम करतात, असा एक प्रकार. आणि दुसऱ्या प्रकारामध्ये आधी प्रेम करतात आणि मग ते विवाहबद्ध होतात. तेव्हा नैसर्गिकरित्या जर भगवंताविषयी प्रेम असेल तर ते आधीचेच भक्त आहेत, मग त्यांना आणखी काही आवश्यकता नाही कशाची. पण ते किती असायला पाहिजे? उत्कट अशा प्रकारचं प्रेम असायला पाहिजे. किती प्रेम झालं की भगवंताची प्राप्ती होते? आपल्यावरती असलेल्या प्रेमापेक्षा जेव्हा जास्त प्रेम भगवंतावरती होईल, जगदंबेवरती होईल, तेव्हा आपल्याला भगवतीची प्राप्ती होईल. बाकी सगळ्या गोष्टीवरती प्रेम असो नसो, पैसा अडक्यावर असणार आहे, पती पत्नींच्या पैकी म्हणजे आपल्या जोडीदाराविषयी असणार आहे, नावलौकिकाबद्दल असणार आहे, हे तर सगळं आहेच आहे. त्याच्याशिवाय आपल्याला स्वतःवरती भरपूर म्हणजे विशेषतः शरीरावरती सगळ्यात जास्त प्रेम असतं. त्या शरीरावरच्या सगळ्यात जवळच्या असलेल्या आणि आवडत्या वस्तूवरती सुद्धा तेवढं प्रेम नाही, तेवढं माझ्या उपास्य देवतेवरती किंवा प्रेमास्पदावरती प्रेम आहे. अशी जेव्हा स्थिती होते तेव्हा भक्ती पूर्ण झाली. आता या भक्तिशास्त्राबद्दल बोलत बसलो तर मग आपलं शक्ती उपासना रहस्य राहून जायचं. पण शक्ती उपासना शब्दपरद उपासना आहेच, म्हणजे भक्ती शब्द आहेच, त्याच्यात थोडीफार बघणं आवश्यक आहे आपल्याला. नाही तर देवीवरती भक्ती कशी करायची, जगदंबेवरती भक्ती कशी करायची, कसं कळणार आपल्याला? हा आपल्याला एक गृहपाठ देतो. भक्ती या गोष्टीबद्दल भगवान नारदांनी नारद भक्ती सूत्र लिहून ठेवली आहे. पहिल्या ह्याच्यामध्ये मी 4थ्या अध्यायातलं एक सूत्र वापरलं होतं. त्यातले अध्याय पाडलेत ते त्याचं एक वर्गीकरण करण्यासाठी, पण सगळी मिळून 84 सूत्र आहेत नारद भक्ती सूत्रामधले.
सूत्र म्हणजे किती, अगदी एवढं बोटभर हो, अगदी लहानसं एक एवढासा तुकडा, काही वेळा काही जरा थोडेसे मोठे आहे, नाही असं नाही, एवढीशी अशी 84 वाक्य. आपण जो वर्तमानपत्राचा जे एखादं पान वाचतो किंवा एखादा छोटासा लेख वाचतो किंवा आजकाल व्हॉट्सॲपवरती किंवा फेसबुकवरती आपण एखादा लेख वाचतो, तो सहज वाचता वाचता आपण कितीतरी म्हणजे जवळजवळ 400-500 वाक्य वाचतो सहज एका बैठकीत. तर ही तर फक्त 84 सूत्र आहेत. संस्कृत येत नसेल तर आपण एका संस्कृत श्लोकाचं एक वाक्यात मराठी भाषांतर असं मिळू शकतं, सहज उपलब्ध आहे. आजकाल आपल्याला गुगलवरती सुद्धा ते मिळेल, कुठल्याही सर्च इंजिनमध्ये मिळेल. तर आपण एकदा सहजच वाचून ठेवायचं. आपण सगळे म्हणतो ना, मी देवाची भक्ती करतो, मी देवाची भक्ती करतो. तर आपण म्हणतो ना की आपण एखादी गोष्ट करत असतो तर ते समजा कुठपत बरोबर आहे म्हणून आपण एखादा तज्ज्ञ व्यक्तीचा विचारतो की माझं हे बरोबर आहे का हो, जरा बघा, हे जसं असावं तसं आपण जर भक्ती करतोय तर ती बा त्या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे आहे का, असं बघायला काय जातं. म्हणजे खरं म्हणजे भगवंतावर प्रेम करायचं असतं ते पुस्तकात बघून नाही, पण जसं पुस्तकात न बघता प्रेम व्यक्ती एकमेकावरती करतात, म्हणजे ते प्रेम जडतं, तसं जर भगवंतावर आपलं प्रेम जडलं असतं तर मग एवढी उठाटेवट करायची गरज नव्हती. मग ते जडलेलं नाही आहे, थोडंफार जडलं आहे, पण तेवढं जडायला पाहिजे तेवढं नाही. म्हणून मग आपण कुठे कमी पडतं आहे, म्हणून ही व्याख्यान मला ऐकायची, म्हणून मग पुस्तकं बघायची. तर 84 सूत्र असलेले हे नारद भक्ती सूत्र अवश्य आपण वाचा. फार अर्थ नाही कळे ना का, एका वाक्यात अर्थ प्रत्येक गोष्टीचा कळला तरी चालणार आहे. पहिलं सूत्र आहे अथ भक्तिम व्याख्यास्यामः, म्हणजे आता भक्तीची व्याख्या बघूया. असं करता 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 पुढे एक 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 होत जात. आणि मग काय होतं, तर ती भक्ती काय आहे, सा भक्ती ती जी काय आहे ती कशी आहे, प्रेम रूपा, परप्रेम रूपा. काहींच्या भाषेत तो म काही जण घेतात किंवा पाठवेत म्हणून म घेत नाही. तर सा भक्ती परप्रेम रूपा किंवा परमप्रेम रूपा. ती भक्ती कशी आहे, तर तिचं स्वरूप हे अत्यंत प्रेम अशा प्रकारचं आहे. भक्ती कशी आहे, अत्यंत उत्कट अशा प्रकारचं प्रेम. तर पर असा शब्द जर वापरला तरी चालेल. म्हणजे आता त्याचं उदाहरण कळावं म्हणून असं आहे की पतीवरती एखाद्या बाईचं प्रेम आहे, पण समजा जारावर प्रेम जडलं अशी कल्पना करूया. वाटताना आपल्याला ते अभद्र वाटतंय खरं, पण त्या जारावरती जडलेलं जे प्रेम असेल ते तिला किती अक्षरशः, त्या स्त्रीला अक्षरशः सगळी ती जगातली कामं करत असेल, दाखवत असेल सासूबाईला, सासऱ्यांना, नवऱ्याला, की आपण कसं पतिव्रता आहोत, कशी एकनिष्ठा आहोत वगैरे वगैरे सगळं दाखवेल. पण मन मात्र तिचं कायमचं कुठे असेल, त्या जार माझा तो काय करतोय इकडे असेल. आणि ते जे जडलेलं प्रेम असेल, तसं जर प्रेम आपलं भगवंतावर, आपण सगळी कामधाम उद्योगधंदे करतो, मुलाला सांभाळतोय, शाळेत जातोय, काही कॉलेजमध्ये जाणारी मंडळी कॉलेजमध्ये जात आहेत, नोकरी करणारी मंडळी नोकरी करतायत, पण मन कुठे जोडलेलं आहे, जसं जारावर एखाद्या जारिणी बाईचं जसं प्रेम जडलेलं असावं तसं जर भगवंतावर प्रेम जडलेलं असेल तरीसुद्धा हे परमप्रेम किंवा परप्रेम स्वरूप हे जे काय सूत्रामध्ये दिलेलं व्याख्यान आहे ते त्याचं, ती व्याख्या लागू होते त्या भक्ताला, असा अर्थ होईल. म्हणजे भगवतीवरती, आता आपल्याला भगवतीवरती प्रेम बघायचं आहे, आपल्याला इतर देवदेवता तात्पुरत्या बाजूला ठेवायच्या आहेत, भगवतीवरती मनापासून प्रेम करायचं आहे इथपर्यंत आपण. आता ही भगवती काळी का गुरी ती आम्ही कधी आयुष्यात बघितलेली नाही. म्हणजे जे काही माझं इष्टदैवत आहे ते मला काळं का गोरं काही माहिती नाही, आणि माझं त्याच्यावर प्रेम कसं काय जडेल. आपण बघा, ज्यांचा प्रेमविवाह असतो त्यांना सहजच विचारतो की पहिली भेट कुठे झाली होती, कुठे पाहिलं एकमेकाला, मग कसं झालं पुढे काय वगैरे वगैरे वगैरे. आपण त्याचं सगळं वर्णन त्या लोकांकडनं ऐकतो, पण त्याच्यामध्ये दृष्टीभेद झालेली असते, पाहिलेलं असतं एकमेकाला. पण जी भक्ती असते जातिवंत, त्या भक्तीमध्ये बघितलेलं असायची आवश्यकता नाही. तुम्हाला काय सांगता काय हो. आता खरं सांगायचं म्हणजे बघा ना, दुसऱ्या प्रकाराने प्रेमविवाह सोडून द्या, जे ठरवून म्हणजे आईवडिलांनी किंवा
कुलाचाराच्या परंपरेप्रमाणे जे ठरवून केलेलं लग्न असतं, म्हणजे वैवाहिक संस्काराच्या माध्यमातून मुलगी बघणे इत्यादी, त्याच्यामध्ये आधी प्रेम असतं का? नाही. आधी विवाह होतो आणि मग प्रेम जडतं. म्हणजे असं जरुरी नाही की प्रेम हे असं बघितल्यानेच किंवा अमुक केल्यानेच जमतं, अशातला काही भाग नाही. आता उदाहरण आपल्याला पुराणातलं घ्यायचं असेल तर आपल्याला माहिती आहे, भगवान श्रीकृष्णाने म्हणे काहीतरी 108 बायका केल्या होत्या, म्हणजे नायिका, खास वैशिष्ट्यपूर्ण बायका. आणि मग त्या 16,000 म्हणजे अष्टनायिका, काही लोक 108 नायिका म्हणतात, पण 8च नायिका, आणि 16,100 ह्या त्या जरासंधाच्या कारागृहामध्ये अडकवून ठेवलेल्या ज्या कुमारिका होत्या त्यांना सगळ्यांचं पाणी ग्रहण केलं वगैरे वगैरे. त्यातलं बाकीच्या सध्या तात्पुरत्या बाजूला ठेवूया. भगवती रुक्मिणी मातेचा विचार करू. रुक्मिणी माता राहायला कुठे होती? कुंडिनपुरात, म्हणजे विदर्भ देशामध्ये. आजही ते कौंडिण्यपूर आहे आपल्याकडे, विदर्भामध्ये आहे, अमरावतीच्या तिकडे आसपास. तर तिथे राहणारी रुक्मिणी, तिचं प्रेम कोणावर जडलं? लहानपणी मथुरेत लहानाचा मोठा, मथुरा म्हणजे मथुरा, गोकुळ, वृंदावन इत्यादी भागामध्ये लहानाचा मोठा झालेला भगवान श्रीकृष्ण, आणि नंतर सांदीपनींच्या आश्रमामध्ये शिकायला गेला एखादं वर्ष धरूया, आणि त्यानंतर त्याने पुन्हा मथुरेला गेला, आणि त्याच्यानंतर काही काळानंतर द्वारका वसवली. कुठे द्वारका, कुठे विदर्भ, कुठे त्याच्या पूर्वीचं म्हणजे गोकुळ म्हणा, वृंदावन म्हणा. आणि आजच्यासारखं दूरदर्शन नाही की तिकडे बाबा अमुक प्रसंग घडला थेट प्रक्षेपण, असं वगैरे बघण्याची कुठली सोय नाही. असा तो काळ. त्या काळामध्ये भगवती रुक्मिणीने पत्र लिहिलं भगवान श्रीकृष्णाला. कसलं? प्रेमपत्र. का? तर माझं आपण पाणीग्रहण करण्यासाठी मला इकडनं घेऊन जा, माझं तुमच्यावरती प्रेम आहे, माझ्याशी तुम्ही प्रेमविवाह म्हणजे प्रेमाचं निमित्त करून करायचा विवाह करा. विवाह शास्त्रोक्तच करा, प्रेमविवाह करा, म्हणजे असं काही वाईट अर्थाने नाही घ्यायचं. असा निरोप रुक्मिणी मातेने भगवान श्रीकृष्णावरती पाठवला, कारण भगवान श्रीकृष्णावरती रुक्मिणी मातेचं प्रेम जमलं होतं. बघितलं होतं का श्रीकृष्णाला? नाही. ऐकिवातल्या कथा ऐकलेल्या, ऐकिवातले सगळ्यात चांगले चांगले ते गुण सांगितले. दुर्गुण सुद्धा असतील की त्याच्याकडे, ते कोणी येऊन सांगितलेत का वर्णन कधी आयुष्यात? अरे येऊन कोणीतरी रोज कानाखाली, म्हणजे कानाजवळ येऊन सारखं मधून बरं कोणीतरी दैनंदिन येऊन, नित्य येऊन तिच्याबद्दल काहीतरी माहिती सांगतंय का? कशाबद्दल? भगवान श्री. असं दैनंदिन जर ऐकलं असतं, नित्य ऐकलं असतं, तर गोष्ट शक्यता आहे की बाबा असं झाल्यामुळे हळूहळू रुक्मिणीला प्रेम जमलं. काही नाही, घरात चर्चा कधीतरी व्हायची, अन्य कुठेतरी इकडे तिकडे चर्चा व्हायची, त्याच्यातून लहानपणापासून कर्णोपकर्णी ते कानावर आलेलं होतं की भगवान श्रीकृष्णाने अशी लीला केली, तशी लीला केली वगैरे. पण ती लीला जी सगळी केली असं जे काय कानावर आलं ते नुसतंच उडतं हो. श्रीकृष्ण काळा का गोरा तो बघितलेला नाही. अनेक वेळा सहवास होणार, गप्पा टप्पा होणार, एकमेकांचे विचार जुळणार वगैरे वगैरे, हा सगळा विचार काही नाही. आणि तरी भगवती रुक्मिणीचं भगवान श्रीकृष्णावरती अफाट प्रेम आहे, आणि ते ती व्यक्त करते त्या पत्राच्या माध्यमातून. आणि नाहीतर आपलं काय, सुरुवातीला मला ते दिसायला जरा बरं वाटलं होतं, आणि नंतर मग ते असं कळलं की त्याच्यात भरपूर दुर्गुण आहेत, असं म्हणून विवाहानंतर काय ना काहीतरी आदळापट सुरू झाली, अन्य काहीतरी सुरू झालं, आणि आता काडीमोड घ्यायची वेळ आली, असलं वगैरे काय प्रकार आहे का? जगदंबा ही अशा स्वरूपाची आहे की तिचं वर्णन कोणीही करू शकणार नाही. जगदंबा असंख्य गुणांनी युक्त आहे, आणि तरी त्यातल्या कुठल्याही गुण किंवा अवगुणाने ती बांधलेली नाही. म्हणजे उपनिषदकार काय म्हणतात? सगुण ब्रह्म जे असतं त्याच्याबद्दलचं धारणा कशी करायची, त्याच्याबद्दलचा मनाचा ग्रह कसा करून घ्यायचा साधकांनी, त्याच्याबद्दलचं वर्णन केलं आहे. आपला भगवंत कसा असला पाहिजे, आपलं जे प्रेमास्पद आहे, ज्याच्यावरती आपण प्रेम करणार आहोत, जिची आपण भक्ती करणार आहोत, ती मुळात आहे कशी हे आपल्याला माहिती नाही. त्यामुळे आपण आपल्या मनाने ते चित्र रंगवायचं आहे. मुळात ते इतकं भयंकर आहे किंवा इतकं विशाल आहे, भयंकर म्हणजे वाईट अर्थाने नाही घ्यायचं, की कल्पनातीत आहे, ज्याची आपण कल्पना करूच शकत नाही अशा प्रकारे.
मग कल्पनातीत असलेली वस्तू काहीतरी थोडंफार कल्पनेत आणण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे अनंत असलेल्या भगवतीला शांत रूपामध्ये आणण्याचा आपण प्रयत्न करायचा. आणि का? तर आपल्याला प्रेम करायला लागतंय म्हणून. प्रेम जे आपल्याला करायचं आहे ते करायला काहीतरी आधार लागणार आहे, म्हणून आपल्याला अनंत जगदंबेला शांत जगदंबा करावी लागणार आहे. पण जरी शांत जगदंबा केली किंवा शांत सगुण रूप केलं तरी त्याच्यामध्ये हे गुणधर्म आहेत हे आपल्याला लक्षात ठेवायला लागेल. आणि असं जर आपण लक्षात ठेवलं नाही तर आपलं योग्य दिशेने प्रेम आपल्या प्रेमास्पदावर म्हणजे जगदंबेवर होणार नाही, आईवर होणार नाही. आता ते प्रमुख गुण काय आहेत? उपगुण हजारो आहेत, लाखो आहेत, अनंत आहेत, त्याचा काही हिशोबच नाही. पण प्रमुख गुण 6 आहेत. 6 गुणांनी युक्त अशा प्रकारचा भगवान किंवा भगवती. कुठले 6 गुण? वेगळ्या भाषेत सांगायचं म्हणजे 6 दुर्गुण नसलेले तो भगवान. उलट आहे. 6 गुण आहेत असं मी म्हणतोय खरं, पण हे 6 ज्याच्यामध्ये नाहीत त्याला वेगळ्या भाषेत म्हणतात उर्मी. उर्मी म्हणजे त्या संप्रेरकांची ओढ किंवा त्या बंधनाचा एक भाग. अशा प्रकारचे बंधनाचे जे 6 भाग आहेत ते जिच्यामध्ये नाहीत ती जगदंबा, ते जिच्यामध्ये नाहीत तो कृष्ण, जे ज्याच्यामध्ये नाहीत तो गणपती, हे ज्याच्यामध्ये नाहीत तो शंकर, हे ज्याच्यामध्ये नाहीत ते भगवान श्रीकृष्ण, काय आणखी दत्त महाराज. सगुण ब्रह्म जे आपण उपास्य दैवत म्हणून वापरणार आहोत त्याच्यामध्ये हे 6 दुर्गुण म्हणूया किंवा ह्या 6 मर्यादा किंवा हे 6 अयब किंवा हे 6 ह्या उर्मी नाही आहेत. कोणत्या त्या 6 उर्मी? 2 उर्मी मनाच्या उर्मी, 2 उर्मी प्राणाच्या उर्मी आणि 2 उर्मी शरीराच्या उर्मी. शरीराच्या काय उर्मी असतात? तर जन्म आणि मृत्यू या शरीराच्या 2 उर्मी आहेत. सगळ्या जगातल्या प्राण्यांना जन्म आहे आणि मृत्यूसुद्धा आहे. आपण जे इष्टदैवत निवडलेलं असतं किंवा जे आपण आता निवडलं आहे जगदंबा, हे त्या जगदंबेला जन्म नाही आणि मृत्यूसुद्धा नाही किंवा मृत्यूची भीती वाटायचा संबंधच नाही काही. आता जिला मृत्यूच नाही तिच्या हातामध्ये सुदर्शन चक्र असायला हवं का? त्रिशूळ असायला हवा का? नाही. पण भक्ताला असं वाटतं की माझ्या जगदंबेच्या हातामध्ये त्रिशूळ असावा. शूलेन पाहिनो देवी पाही खडगेन चांबिके घंटा स्वनेन न पाही चापज्जानी स्वनेन च. असं भक्त वर्णन करतात. जगदंबे तुझ्या हातात शूल आहे, घंटा आहे, हे सगळं भक्तांनीच आपल्या मनाने जगदंबेला सजवलं आहे. एखाद्या मूर्तीला आपण वेगवेगळ्या प्रकारची साडी नेसवावी, वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार घालावेत, वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रास्त्र त्याच्या हातामध्ये वगैरे द्यावीत. हे जसं आपण आनंदाने एखाद्याला सजवतो ना, लहान मुलांना आपण चला आता आपल्याला अमुक अमुक कामाला जायचं आहे तर त्याला आपण सगळं केस विंचरा, मग काय ते टिट्टी पाऊ करा, म्हणजे कीट पावडर लावा, काय ते आपण म्हणतो ना, हा सगळा प्रकार करतो. तसाच जणू काही आपलं अत्यंत प्रेम असलेल्या जगदंबेला आपण ह्या नानाविध प्रकारच्या गोष्टींनी रंगरंगोटीने सजवतो आपल्याला हवे त्याने. आणि ते आपलं प्रेमास्पद ही रंगरंगोटी आनंदाने स्वीकारते. ही जगदंबा आपण हे जे काही देतो ना शस्त्रास्त्र वगैरे वगैरे, अशी ज्या ज्या ऋषीमुनींनी अशा प्रकारची शस्त्रास्त्र दिली किंवा अन्य काही वस्तू तिच्या हातात दिल्या, तिला तशा प्रकारची वस्त्र नेसवली किंवा अन्य काही, तिला इतके हात इतके पाय, असं जे जे काही तिच्याबद्दलचं जे काही सजवलं तशा रूपामधून जगदंबेने त्या त्या भक्ताला दर्शन दिलेलं आहे. श्रीमद भगवद्गीतेत जसं म्हटलं आहे की जो भक्त जसा जसा भाव घेऊन माझ्याकडे येतो तसा त्याचा भाव मी त्याला स्थिर करतो आणि तसं त्याला त्याची श्रद्धा हळूहळू दृढ होऊ देतो. दुसऱ्या शब्दात म्हणजे यो यथा माम प्रपद्यन्ते तां तथैव भजाम्यहं. म्हणजे जो ज्या इच्छेने ज्या पद्धतीने माझ्याकडे येतो त्याला तसं मी त्याला घडवतो, त्याच्यामध्ये हृदयामध्ये तशी मी अवस्था निर्माण करून देतो. म्हणजे जगदंबेवर आपण जेव्हा प्रेम करतो तेव्हा त्या जगदंबेला आपण सजवायचं आहे मनाने, पण ते सजवत असताना कारण काय आपल्याला ती दिसलेली नाही आहे, त्यामुळे आपण मनश्चक्षूसमोर थोडीफार ऐकलेल्या माहितीप्रमाणे आपण तिला रंगवणार आहोत, आपण तिला सजवणार आहोत. ऐकलेल्या माहितीपैकी असं आहे की तिला शरीराचे ज्या 2 उर्मी नाहीत, जन्म आणि मृत्यू त्या जगदंबेला नाही, हे आठवणीने कानाला खूणगाठ मारून ठेवायची, खडा लावून ठेवायचा. लक्षात ठेवा हा साधका.
हे बघता माझी जी इष्टदेवता आहे त्याला जन्म मृत्यू नाही, त्यामुळे जन्माला आला तर त्रास असणार आणि मृत्यू होणार म्हणून भीती असणार, तर नाही. ती मनाच्या 2 उर्मी नाहीत. 6 गुण असायला पाहिजेत ना, म्हणजे 6 उर्मी नसायला पाहिजेत, तर आपण त्याला सगुण देवता म्हणायची, आपलं इष्टदैवत मानायचं. मग आपल्या जगदंबेला मनाच्या 2 उर्मी नाहीत. कोणत्या? मनाच्या मुख्य 2 उर्मी ज्या आहेत त्या ज्या भगवंतात नसतात त्या आहेत शोक आणि मोह. आपण संसार तापाने दुःखी झालेले असल्यामुळे, वारंवार ताप सहन करीत असल्यामुळे वारंवार आपला चेहरा रडवा, कंटाळलेला, दुःखी अशा प्रकारचा असतो, कारण आपल्याला शोक आहे, दुःख आहे. आपल्याला जसं दुःख आहे तसं आपल्या देवाला सुद्धा दुःख आहे, असं आपण बिलकुल समजू नये. मग तुम्ही म्हणाल रामाला वनवासात पाठवलं होतं, मग कृष्णाला काय ते आईवडिलांपासून दूर करून दुसरीकडेच पाठवलं, पण त्या गोष्टीमुळे ते रडले का? बघा, पत्नीच्या वियोगाने रडलेलं रामानी एक प्रकारची भूमिका वठवून दाखवली आहे की सामान्य माणसाची अवस्था कशी होते. कारण रामाच्या अवतारामध्ये भगवंतांना आपल्या 12च कला सिद्ध करून दाखवायच्या होत्या, उरलेल्या 4 कला लपवून ठेवलेल्या होत्या. कारण माणसाला काय वाटेल, तुम्ही तर काय चमत्कारी होतात बुवा, तुम्हाला काय फरक पडतो. तसं नाही, कुठलाही चमत्कार नाही. म्हणून राम बाणाच्या साह्याने वगैरे पूल बनवत नाही. बघा, वानर सेनेची मदत घेतो, सैन्याशिवाय एकटाच राम लक्ष्मणाने जाऊन मारलं असतं तर लंकेतलं सगळं, तसं नाही करत. का? तर मनुष्य प्राणी जे करू शकणार ते करायचं. मनुष्य प्राण्याच्या पलीकडे जे अतर्क्य अशा प्रकारच्या ज्या लीला आहेत त्या करायच्या नाहीत. अशा प्रकारची मर्यादा भगवंतांनी स्वतःवर घालून घेतली होती. असंख्य मर्यादा घालून घेतल्या होत्या, त्यातली ही एक मर्यादा. आणि म्हणून या मर्यादेला ही सुद्धा एक मर्यादा आहे, ज्या कारणासाठी भगवान रामांना मर्यादा पुरुषोत्तम असं म्हटलं आहे. तर तशी ती मर्यादा घालून घेतलेली होती, म्हणून रामाना शोक झाला असं आपल्याला वाटतं. कृष्णाच्या जीवनामध्ये काय ना काहीतरी वाईट प्रसंग घडले असतील म्हणून कृष्णाला शोक झाला असावा असं आपल्याला वाटतं. प्रत्यक्षात वर्णन असं केलेलं आहे की भगवंतांना शोक नाही, म्हणजे त्यांच्या मनाच्या ज्या 2 उर्मी आहेत शोक आणि मोह त्या नाहीत. मोह नावाची उर्मी नाही, आपल्यात ती आहे. तेव्हा जर आपलं जे प्रेमास्पद आपण जे निवडलेलं असेल त्याला जर शोक आणि मोह होतो असं असेल तर आपण निकृष्ट दर्जा दिला. आपण काय केलं, शंकर बनवायला गेलो आणि माकड बनवलं. आपण भगवंताला समजूच शकलो नाही. अर्थात हे जरी शब्द सांगितले तरी तशी मनाची धारणा त्वरित होत नाही. आपल्याला जी गोष्ट माहीतच नाही त्याची आपण कल्पना करणं जरा कठीण जातं. ऐकिवात तरी असायला पाहिजे किंवा त्याची कल्पना करता येण्यासारखं ते असायला पाहिजे, तर आपण ती कल्पना करू शकतो. त्या दृष्टीने विचार केला तर काय आहे, जगदंबेमध्ये शोक आणि मोह नाही असे सतत मनाला बजावणी द्यायची. पहिलं काय होतं, जन्म आणि मृत्यू हा त्रास नाही. तेव्हा अमुक झालं की ती जाईल, नष्ट पावेल, मरेल अशी भीती नाही. कारण काय, आपल्या उपास्य देवतेला, इष्टदेवतेला जन्म मृत्यू नाही, तसंच शोक मोह नाही. आणि उरले जे 2 गुण आहेत ते केव्हा आहेत, ते म्हणजे या 2 उर्मी आहेत त्या प्राण या गोष्टीच्या उर्मी आहेत. प्राणांच्या उर्मी कोणकोणत्या, तर तहान आणि भूक. मनुष्य प्राणी काही दिवस काही काळपर्यंत जर त्याला अन्न मिळालं नाही तर त्याचा अक्षरशः जीव उद्वाराला होईल, त्याला कासावीस होईल, जाईल. आता प्राण जातात की मग प्राण जातात असं वाटेल. तसंच प्रकार तहानेमुळे होईल. तहानेने मनुष्य व्याकुळ होईल. एक वेळ अन्नाशिवाय तो काही दिवस राहील, पण पाण्याशिवाय त्याच्यापेक्षा राहू शकणार नाही आणि वायूशिवाय त्याच्याशिवाय राहू शकणार नाही. जे तहान आणि भूक नावाच्या 2 ज्या आपल्याला गरजा आहेत किंवा ज्या उर्मी आहेत, त्या प्राणांच्या उर्मी आहेत, त्या आपल्या भगवंताला नाहीत. जगदंबेला या प्रकारच्या उर्मी नाहीत. म्हणजे ह्या 6 गोष्टी जिच्याकडे नाहीत अशी जी असते ती आपलं प्रेमास्पद देवता असली पाहिजे. अशी धारणा न झाल्यामुळे भक्ती गौण दर्जाची होते आणि मग लोकांना काय वाटतं की आमच्या देवाला कोणतरी करणी करून घातली. पण कुलदेवता आणि कुलाचार हा आपला जो व्हिडिओ बघितला त्याच्या शेवट हा विषय थोडासा बघितला होता, त्याचं थोडंसं आता स्पष्टीकरण देतो. की कोकणामध्ये वगैरे आमच्याकडे कित्येक लोक सांगतात की आमच्या देवाला बांधून घातला. हो, देवाला बांधून कसं घालता येईल? ज्याला जन्ममृत्यू नाही, ज्याला तहान भूक नाही, ज्याला शोकमोह नाहीत असं वर्णन उपनिषदांनी केलं आहे, त्याला बांधण्याची कोणाची हिंमत आहे?
म्हणजे जोपर्यंत आपल्या देवाला कोणीतरी बांधून घालतं असा आपला समज आहे, तोपर्यंत मला देव काही कळलेलाच नाही असा त्याचा अर्थ आहे. आपल्याला आपलं उपास्य दैवत कळलं असं कधी होईल? हळूहळू. ही जी आता सांगितलेली गोष्टीची धारणा होईल तशी. ह्या 6 उर्मी ज्याला नसतात तो देव असं जर असेल किंवा ती जगदंबा असं जर असेल, तर त्याच्यामध्ये अर्थातच काय झालं, जन्ममृत्यू जर नाही तर ती स्त्री कशावरून मग? पण जन्माला आली तर ती स्त्री वगैरे वगैरे काय ते पुल्लिंग स्त्रीलिंग वगैरे वगैरे म्हणणार ना. म्हणजे मनुष्य प्राण्याला आईवरती प्रेम करायचं आहे म्हणून ती स्त्रीलिंगी हवी आहे. साधकाला जगदंबेवरती प्रेम करायचं आहे म्हणून ती स्त्रीलिंगी हवी आहे. ज्याला आपण शुद्ध मराठीत म्हणतो नॉमिनल, म्हणजे नाममात्र आपल्याला काय हवं आहे, ती स्त्रीलिंगी हवी आहे. खरं जोपर्यंत आपली उच्च प्रगती होत नाही तोपर्यंत ती खूप स्त्रीलिंगी म्हणजे स्ट्रॉंगली स्त्रीलिंगी आपल्याला हवी आहे. म्हणजे ती स्त्रीच असायला पाहिजे, जरासुद्धा तिच्याकडे पुरुषत्वाचे गुण असता कामा नाहीत, अशी आपली मागणी असणार आहे. कधी? जोपर्यंत आपली भक्ती परिपक्व होत नाही. तसं जसजसं आपल्याला खूप जसजसं भगवतीवरती जेव्हा तसं एखाद्या कावीळ झालेल्या माणसाच्या सगळ्या शरीरात जणू काही पिवळं 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 रक्तसुद्धा पिवळं झालेलं असतं, डोळे पिवळे, त्याला सगळं पिवळंच दिसतं. ते वाईट अर्थाने आहे. म्हणजे काय, ती कावीळ होणं चांगली गोष्ट नाही. पण इथे भक्ती त्या काविळीसारखी जर झाली तर त्यातून वाईट होत नाही, त्यातून कल्याण होतं माणसाचं. कारण काय, ते आहे भक्तिशास्त्रामध्ये मुद्दाम आपल्याला होमवर्क दिलं आहे. काय तर भक्तिशास्त्राचं ही 84 सूत्र नारदांनी सांगितलेली अवश्य वाचा. 4थंच सूत्र येतं, यम लब्ध्वा. म्हणजे जर ही अशा प्रकारची जर समजा भक्ती प्राप्त झाली तर काय होतं, पुमान म्हणजे तो जो मनुष्य असेल, जो कोण साधक असेल, तो त्याला सिद्धी प्राप्त होईल, तो सिद्ध पावेल आणि तृप्तो भवती. शेवटचं तो तृप्त होऊन जाईल, त्याला आणखीन काही मला हवं असं वाटणार नाही. तृप्त मनस्थिती, पूर्ण काम, आता कुठल्याही प्रकारची इच्छा नाही. सगळ्या प्रकारच्या इच्छा माझ्या आतल्या बाजून पूर्ण झाल्या. इच्छा पूर्ण होण्याच्या 2 पद्धती असतात, एक बाहेरून पूर्ण होणे आणि एक आतून पूर्ण होणे. बाहेरून पूर्ण म्हणजे वडापाव मला हवा होता, तो मला मिळाला आणि खाल्ला की माझी इच्छा पूर्ण झाली. त्यासाठी मला वडापाव आणावा लागला, पैसे खर्च करून म्हणा किंवा कोणाकडनं तरी मिळवावा लागला आणि खावा लागला. ते चावणं आलं, गिळणं आलं वगैरे सगळं आलं. ह्या सगळ्या प्रक्रिया करून झाल्यानंतर मला वडापाव खाल्लेल्याचा आनंद झाला, तो बाहेरून झाला. पण जी तृप्ती आहे ती परिपूर्ण तृप्ती नाही, कारण काही वेळानंतर मला परत खावासा वाटेल. 2 दिवसानंतर अजून काय काय दुसरं खावंसं वाटेल, आणखीन काय काय करावंसं वाटेल. म्हणजे ती जी कामना आहे ती पूर्ण तृप्त अशी होतच नाही, तृप्त झाल्यासारखी वाटते. कामना तृप्त झाल्यासारखी वाटते जिथे परिस्थिती आहे, तोपर्यंत ती तृप्ती नव्हे खरी खरी. तृप्तो भवती किंवा कुतो भवती असं जे म्हटलंय, वर्णन केलेलं आहे, असं तृप्त होऊन जातो तो. का तर ती जी इच्छा जिथून निर्माण होऊन मग सगळं गोल फिरून ती पूर्ण झाल्यावरती बरं वाटतं, त्याच्याऐवजी जिथे ती निर्माण होते तिथेच ती तृप्त होते. समजायला थोडंसं कठीण आहे. म्हणजे मग तेव्हा काय होतं, जगदंबा ही आपली प्रसंगी तिला वाटलं तर ती पुरुषही होऊ शकते, किंबहुना ती सगळंच काही झालेली आहे, अशी मग आपली हळूहळू खात्री पटायला लागते. भक्त आपल्या बुद्धीप्रमाणे, आपल्या मनाच्या भावनेप्रमाणे, आपल्या यथाशक्ती यथामती आपण ज्याला म्हणतो ना, ज्याची पूर्वजन्माचे संस्कार, या जन्मातले संस्कार, त्याने जगदंबेवरती त्याने कशी ओढ दाखवली आहे, किती शरणागती दिली आहे, सर्वस्व जर आपण अर्पण करायचं ठरवलं. आता मगाशी आपण रुक्मिणीची कथा बघितली होती, तू मला टाक, काही कर, अत्याचार, काय हवं ते वागव, मला कशा प्रकारे वागव हे रुक्मिणीने सांगितलं आहे कृष्णाला प्रेमपत्र लिहिलं रुक्मिणीने. मग ती असं सांगत नाही की मला तू नेहमी चांगलंच वागवत असशील तर मी प्रेम करणार तुझ्यावरती, मला धिक्कारायचं नाही, मग मारायचं नाही, अमकं करायचं नाही, माझ्याशी वाईट वागायचं नाही, अशी अपेक्षा नाही आहे रुक्मिणीला. तू मला ठार मार, काय हवं ते कर, माझ्या जीवाचं काय बरं वाईट हो, पण मी फक्त तुझीच होऊ इच्छिते. असाच प्रकार गोपिकांचं प्रेम, ते तर अजून खूप कठीण आहे. म्हणून मी रुक्मिणीचंच उदाहरणापर्यंत थांबलो, आपली क्षमता तेवढीच आहे. त्याच्या पुढचे बघायचं असेल तर आपल्याला खूपच कठीण, फक्त येणार नाही अशातला भाग नाही. पण आपण शक्ती उपासना रहस्य बघतोय, त्यामुळे आपण कृष्णावरती माधुर्य भक्ती कशी काय ह्यांची होती, गवळणींची,
ह्याबद्दल बघायला आत्ता सुरुवात जर केली तर सगळं आपलं रहस्य तिथेच थांबून जाईल. आपल्याला कृष्णलीला नावाचं एक प्रकरण सुरू करावं लागेल आणि गोपिकांचे प्रेम हा प्रकार बघावा लागेल. अर्थात जी भक्तिसूत्र आपण बघणार आहात त्याच्यामध्ये नक्कीच या गोपिकांचं प्रेमाचं वर्णन येतं, कारण ते नैसर्गिक प्रेम आहे. आता आपल्याला अभ्यास करून करावं लागतंय तसं नाही. जडलेलं प्रेम, जसं आईचं मुलावर प्रेम नैसर्गिक असतं इन्स्टिंक्टिव्हली, तसं गवळणींचं नैसर्गिक जुळलेलं प्रेम आहे कृष्णावरती. कृष्ण हा असा काय म्हणतात ते बलवान दिसणारा, काहीतरी असा काय म्हणू आपण त्याला, राजबिंडा दिसणारा, मग 6 पॅक ॲप असलेला, म्हणजे काय असलेलं वगैरे 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 असा प्रकार नाही आहे त्याच्यामध्ये. कारण तो वय वर्ष 10 ते 12 या दरम्यानच सगळ्या रासलीला इत्यादी घडलेल्या आहेत. इयत्ता 5वी 6वीत जाणाऱ्या मुलावरती तो माझा प्रियकर आहे असं वय वर्ष 45, वय वर्ष 40, वय वर्ष 35 अशा असलेल्या बायकांचं हा मुलगा माझा प्रियकर आहे अशा प्रकारचं जडलेलं ते प्रेम आहे. आणि परत असं जडलेलं असताना माझ्या बाजूला जी गवळण आहे तिला सुद्धा ते प्रेम जडलंय हो. मग दुसऱ्याच्याचं काय होईल, आपापसात झिंजोट्या उपटतील की तू माझ्या कृष्णावर प्रेम करतेस म्हणजे तू समजतेस कोण. असं नाही आहे. का सांगून ठेवलं, कारण नारद भक्तिसूत्र बघाल त्याच्यात हे येणार. आणि मग तुम्ही म्हणाल तुम्ही हे सांगितलं नव्हतं. थोडक्यात सांगायचं म्हणजे जिथे समर्पणाची भावना आहे, घ्यायचं नाही आहे ओरबाडून प्रेम. म्हणजे काही जगदंबेवर मला प्रेम करायचं आहे म्हणजे काय करायचं, तर जगदंबेला ओरबडून घ्यायचं नाही आहे तिच्याकडचं प्रेम. आपल्याला आपल्याकडे असलेलं भावना सगळ्या भगवंताकडे समर्पित करायच्या आहेत, जगदंबेला द्यायच्या आहेत. जगदंबेच्याकडच्या भावना ओढून घ्यायच्या आहेत असं नाही. जगदंबा तर आपल्यावरती मनसोक्त प्रेम करतेच आहे. असंख्य बहुविध काळ नव्हे, रात्रंदिवस आपल्यावर मागे पुढे उभा सांभाळीशी, तसं सदैव आपल्याशी जगदंबा आपल्यावर प्रेम करतेच आहे. अत्यंत उत्कट अशा प्रकारचं प्रेम करते आहे. पण आपणच अप्पलपोटे आहोत की ते तिचं प्रेम आपल्याला समजत नाही. का समजत नाही, तर आपल्यावर जास्त प्रेम आहे. आपल्यावरती करत असलेल्या, आपल्या शरीरावर करत असलेल्या प्रेमापेक्षा जेव्हा आपलं प्रेम तिच्यावरती जास्त होईल तेव्हा ते आपल्याला कळेल हळूहळू. ते कळण्यासाठी आपल्याला ती कोण आहे हे कळायला लागेल. आणि म्हणून आपल्याला आता बघितलं या 6 दुर्गुण म्हणूया तात्पुरते, हे 6 दुर्गुण जिला नाहीत अशी जगदंबा, अशा प्रकारचा माझा देव आहे. असं आता एकदा मनाने ठरवलं की त्याच्यावरती मग काय करायचं, अत्यंत प्रेम करायचं अशा जगदंबेवरती. मग तिला स्त्रीच्या ज्या मर्यादा असतात त्या जर मर्यादा असायला लागल्या तर काय होईल, थोड्याफार मर्यादा ती आपल्या भक्ताला आनंद मिळावा म्हणून घेईल. घेणार नाही अशात अगदीच अमर्याद कसंही बिभत्स वागलं तर आपल्याला आवडणार नाही भक्ताला. भक्त आपणच जणू काय ठरवतो की शालीनता आपल्या जगदंबेत कशी असेल, ती कशी वावरत असेल, ती कसं युद्ध करत असेल, काय म्हणजे काय काय आपण आता त्यातलं काही बघितलेलं नाही ना, मग सगळ्या कल्पनाच करतो आपण. तुम्ही म्हणाल हे सगळा तुमचा देवही कल्पनेतला, तसं नाही. तो कल्पनेतला असं आपल्याला का वाटतंय, कारण आपल्या चित्ताची अजून शुद्धी झालेली नाही म्हणून आपल्याला तशी धारणा करावी लागते. ती जशी आहे तसं समजण्या एवढी आपली बुद्धी जेव्हा होईल, एवढं जेव्हा मन आपलं स्वच्छ होईल, तेव्हा ती आहेच. बघायला शोधायला जायला नको, किंवा तिला तिथून कुठून तरी स्वर्गात ती राहते किंवा ती मणिद्वीप नावाच्या लोकामध्ये राहते. जसा भगवान विष्णू हा वैकुंठात राहतो, भगवान शिव हे जणू काही कैलासावरती राहतात, आणखीन कोण गणपती हे गाणपत्य नावाच्या लोकामध्ये राहतात, सौर नावाच्या लोकामध्ये सूर्य भगवान राहतात, आणि मग तिथून ते आपल्याला येऊन दर्शन देणार. तसंच मणिद्वीप नावाचं जगदंबेचं जे नगर आहे, वैकुंठासारखंच आहे असं वर्णन आहे पुराणामध्ये, तिथून ती येऊन आपल्याला दर्शन देणार असं आपल्याला तेव्हाच वाटेल जोपर्यंत आपल्याला ती अणुरेणूमध्ये जळीस्थळी काष्टी पाषाणी भरलेली आहे, आपल्या हृदयात सुद्धा आहे, याची जेव्हा जाणीव जोपर्यंत होत नाही तोवरच आपल्याला असं वाटेल. पण प्रत्यक्षात काय होतं, ती आहेच. आपली योग्यता झाली की आपल्याला ती दिसणार आहे. हवा नाही आहे का, हवा बघण्यासाठी आपल्याला ती कुठून तरी आणावी लागेल का, नाही, हवा आहेच. दिसत का नाही आहे, हवा बघण्यासाठी लागणारी दृष्टी आपल्याकडे आत्ता नाही आहे म्हणून. दुधात लोणी आहेच, का नाही दिसत, कारण दुधाच्या ज्या अवस्थेमध्ये आत्ता दूध आहे त्या अवस्थेमध्ये त्याच्यातलं लोणी बघण्याची पात्रता आणि ती क्षमता आपल्याकडे आपल्या नेत्रामध्ये किंवा मनश्चक्षूमध्ये आत्ता नाही आहे. प्रक्रिया करून झाली तर आपल्याला त्याच्यामधलं लोणी दिसेल, तूप दिसेल. तसाच प्रकार आहे की हा भगवंत कल्पनेतला आहे असं कोणी समजू नये.
खूप लोकांना असं वाटतं हे भक्ती काय नव्हतं, ते त्यांच्या मनाचे खेळ आहेत. उड्या मारायच्या, द्राक्ष आपल्या हातात आली नाही की द्राक्ष आंबट, असं कोल्ह्याने म्हणण्यासारखा प्रकार आहे. पण जे ऋषीमुनी होऊन गेले, संत होऊन गेले, त्यांनी भगवंताची प्रत्यक्ष उपलब्धी करून घेतली होती. आणि ती उपलब्धी एखाद्याला झालेल्याचं लक्षण काय, तर ती परमहंसाची जी लक्षणं आहेत ती त्याला लावायची, की जडवत, पिशाचवत, शांतवत किंवा बालकवत अशी अवस्था होऊन जाते. जडवत अवस्था, बालकवत अवस्था, उन्मत्तासारखी अवस्था, पिशाच्यासारखी अवस्था किंवा शांत अवस्था, अशा प्रकारची अवस्था त्या साधकाची होऊन गेली की समजायचं याला परमेश्वराचं दर्शन झालेलं आहे, याला आत्मसाक्षात्कार, याला साक्षात्कार झालेला आहे. याविषयी आपण आत्ताच्या भागात बघूया नको, थोडक्यात सांगून ठेवलं. बाबा ओळखता येतं का असं प्रकारचं भगवंताचं दर्शन झालेल्या व्यक्तीला? हो, ओळखता येतं, त्याची ही लक्षणं आहेत. असो, तर आपल्या मनाची जेव्हा सुरुवातीला कल्पना करता करता शुद्ध चित्त जसजसं होत जाईल तशी ती कल्पना दृढ होणार, आणि अशा प्रकारच्या कल्पनेला मी दृढ करतो असं भगवद्गीतेत श्रीकृष्णाने म्हटलं आहे. जो भगवद्गीतेतला श्रीकृष्ण तीच आमची जगदंबा, जी काली तोच कृष्ण, इति श्री रामकृष्ण परमहंस. तेव्हा ह्या सगुण देवता सगळ्या मिळून एकच आहेत मुळात. खरं सांगायचं म्हणजे आपला मुद्दा हा चालला होता की असं आपलं जे इष्टदैवत आहे त्याच्यावरती आपण मनमुराद प्रेम करायचं, ईश्वरावरती मनापासून प्रेम करायचं. आता हा ठीक आहे, आपलं ठरलं. आता कालपर्यंत आपण करत होतो की नाही माहीत नाही, पण आतापासून आपण भगवंतावर, जगदंबेवर प्रेम करायचं. आता जर साधक पुरुष असेल तर जगदंबेवर प्रेम करायचं म्हणजे आपल्याला माहिती आहे जगदंबा असा शब्द आला की स्त्रीलिंगी, म्हणजे कंसात आता अगदी गावरान भाषेत सांगायचं म्हणजे बाईवर प्रेम करायचं. मग काय, आई, बहीण किंवा मुलगी याच्यासारखं करायचं. सध्या आपण बाकीचे दोन बाजूला ठेवणार आहोत, आईसारखं प्रेम करायचं. पण आपण आपल्या घरातल्या आईवरती प्रेम करताना सारखं तिला गोंजारतो का? आपल्या आईवरती आपलं प्रेम असतं का? असतं. आपल्या आईवरती प्रेम नाही अशी विरळा कोणतरी एखाद दुसरी व्यक्ती सापडली तर, काहीतरी राग आला असेल, तात्कालिक आईने काहीतरी त्याला दम दिला असेल, अन्य काहीतरी असेल, ती गोष्ट सोडून द्या. पण बहुतांश वेळेमध्ये आईवरती प्रेम नाही कोणाचं, सगळ्यांचं आईवर प्रेम आहे. मग ते आपण व्यक्त कसं करतो? गुलाबाचं फुलं येऊन आणून आईला देतो, असं आहे का? नाही. मग व्यक्त करतच नाही असं म्हटलं तर बरोबर आहे का? नाही. मग तिने काय आपल्याला सांगितलेलं आपण ऐकतो. आपण कसं वागावं असं आईला वाटतं तसं आपण वागतो, याला म्हणतात काय? आपलं प्रेम व्यक्त करणे. जगदंबेला साधकाने आपण काय करावं असं वाटतं तसं जर आपण केलं तर आपलं प्रेम आपोआप जगदंबेवरती व्यक्त होईल. मग आपण काय करावं असं वाटतं जगदंबेला? तर आपलं चित्त शुद्ध करावं असं जगदंबेला वाटतं. मग चित्तशुद्धीचे उपाय म्हणजे काय? नवविधा भक्ती 9 प्रकारांनी करायची. या नवविधा भक्ती याबद्दल बोलायला लागलं तर परत एक प्रवचन मालिका स्वतंत्र तयार होईल. थोडक्यात जगदंबेवरती येन केन प्रकारेण प्रेम करायचं, आई म्हणून प्रेम करायचं. आता काय आहे, आपोआप जेव्हा प्रेम असतं ना तेव्हा मग त्या संप्रेरकांचं काही हालचाल जास्त त्रासदायक होत नाही. पण आपण ठरवून प्रेम करायला म्हणून जर गेलो तर मात्र संप्रेरकांची हालचाल सुरू होते. कारण संप्रेरकांना प्रेम एकच माहिती आहे, ते कुठलं? ज्या प्रेमात शरीर संबंध निर्माण होतो ती एकच प्रक्रिया प्रेम या नावाखाली अनेक जन्म आपण करत आलो असल्यामुळे आपण प्रेम नावाच्या वस्तूची विल्हेवाट लावली. खरं सांगायचं म्हणजे आपल्याला एखादं सुंदरसं काहीतरी गोंडस अशा प्रकारचं वस्तू द्यावी आणि ती आपण वाळूत, चिखलात अशी मळवून सगळी घाण करून टाकावी. असं जसं असावं तसं अत्यंत उत्कट अशा प्रकारच्या भावभावना आपल्याला भगवंतांनी मुळात दिल्या होत्या. अनेक जन्मामध्ये आपण त्या चुकीच्या पद्धतीने वापरून त्याचे आता आपल्याला फक्त एकच प्रकारचं प्रेम आपल्याला करायचं ठरवून म्हणून करता येतं. उत्कट करायचं असेल तर, जुजबी करायचं असेल तर हो, मानलेली बहीण वगैरे, हो जुजबी प्रेम म्हणजे काय? ठीक आहे, तू तुझ्या जागी बरी, मी माझ्या जागी बरा. भाऊबीजेच्या दिवशी फक्त काहीतरी आणून द्यायचं, अधूनमधून कधीतरी 1 महिना 2 महिन्यातून.
संपर्क करायचा, फोन करायचा आणि व्हॉट्सअपवरती आपला काहीतरी गुड मॉर्निंग मेसेज पाठवला की मानलेली बहीण झाली, राखी एक बांधायची, संपलं. या प्रकाराला बहिणीवरती उत्कट प्रेम केलं असं होईल का? नाही होणार. तसाच विचार जगदंबेवरती उत्कट प्रेम आपलं जर जमलं तर ते ती भक्ती म्हणता येणार. उत्कट असा शब्दप्रयोग आला रे आला की आपल्या शरीर, मन वगैरे या सगळ्या प्रकारांना संप्रेरक एका विशिष्ट पद्धतीनेच प्रेम करायचं शिकवून जातात. म्हणजे तो प्रकार न होऊ देता आपल्याला जगदंबेवरती ठरवून प्रेम करायचं आहे. नैसर्गिकरित्या झालं असतं तर आनंदच आहे, मगाशीच सांगितलं होतं. मग ठरवून आपल्याला असं प्रेम करायचं आहे म्हणून मग आपण काय करू? आपण तिला वारा घालू, पाय चेपून देऊ, डोकं दुखतंय का तर तुला आम्ही बाम लावून देतो असं कसं आपण आईला म्हणतो. ताप येत असेल तर आपण पट्ट्या घालून देतो. तिच्या जेवण खाण बनवण्यामध्ये आपण मदत करतो. दळण घेऊन ये रे असं सांगायच्या शिवाय कधी कधी आणतो, कधी सांगितल्यावर आणतो. म्हणजे जेणेकरून तिच्या आज्ञेत राहणं असा आपल्याला प्रकार करणं म्हणजे आपण आपल्या आईवरती प्रेम केलं असा अर्थ मानतो ना. पहिला पगार झाला, आईला एक साडी आणली, अरे वा. म्हणजे अभिव्यक्तीच्या कितीतरी कळा, कितीतरी त्याचे पैलू. पण गंमत अशी आहे, न बघितलेली एकतर जगदंबा, पण ती बाई स्वरूपात बघायची पुरुष माणसाने. मग तिची पूजा करायची, मग तिला आंघोळ घालावी लागणार. एखाद्या स्त्रीला आपल्याला आंघोळ घालता येईल का? असंख्य प्रश्न आपल्याला निर्माण होतील. असं उत्कट प्रेम कसं करता येईल ह्याच्याबद्दल चिंतनासाठी वेळ देऊन ठेवतो. भरपूर वेळ चिंतन करा. काय केलं, कशा प्रकारे आपल्याला प्रेम करता येईल आणि कशा प्रकारे आपण जगदंबेवर प्रेम करायचं. आणि ते करत असताना प्रेमाची जी एकच घाणेरडी भाषा आपल्याला माहीत झालेली आहे, म्हणजे ज्याच्यात शरीर संबंध येतो, ते त्याला काय उपयोगच नाही. कारण ते फक्त कोणाचं आहे? पती पत्नी किंवा प्रियकर प्रेयसीचं प्रेम झालं. आपल्याला जगदंबेवर आई म्हणून प्रेम करायचं आहे, पण तू तुझ्या जागी बरी आणि मी माझ्या जागी बरा अशा प्रकारचं नाही, तर उत्कट अशा प्रकारचं प्रेम करायचं आहे. आणि असं उत्कट प्रेम आपल्याला जगदंबेवर करता आलं तर शक्ती उपासना झाली असा अर्थ होतो. कसं करता येईल उत्कट प्रेम याच्याबद्दलचं चिंतन करा, अवश्य करूया, सगळ्यांनी करा. आणि त्याचबरोबर अशा प्रकारची उपासना म्हणजे ही भक्ती काय आहे याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी गृहपाठ म्हणून आपण 87 भक्तिसूत्र नारदांनी सांगितलेली. आणि जर एखाद्याचा गृहपाठ लवकर पूर्ण झाला तर त्यांनी शांडिल्याने सुद्धा काही भक्तिसूत्र सांगितलेली आहेत. तीही सहज उपलब्ध आहेत. ती कमी आहे, याच्यापेक्षा बऱ्यापैकी कमी आहेत. उपनिषदामध्ये त्याचा उल्लेख येतो. उपनिषदामध्ये त्याचं ते अक्षरशः ती शांडिल्य विद्या नावाने प्रसिद्ध आहे. त्याच्याबद्दल काही सांगत बसत नाही, पण त्याच्यामध्ये शांडिल्य ऋषींनी कसं प्रेम करायचं भगवंतावरती आणि भक्तीची व्याख्या कशी करायची, भक्तीचा अर्थ काय इत्यादी सगळं सांगितलं आहे सूत्ररूपांनी. गृहपाठ म्हणून आपण अवश्य ते करा आणि चिंतनही करा की आपल्याला जगदंबेवर आई म्हणून प्रेम करायचं आहे, पण ते उत्कट प्रेम करायचं आहे. आणि त्याचबरोबर आपली आई कशी आहे? जिला शोकमोह नाही, तहान भूक नाही आणि जन्ममृत्यू नाही अशा प्रकारची आहे. आणि असं सतत चिंतन करता करता आपोआपच आपल्या हृदयामध्ये एक प्रकारचा प्रचंड मोठा उमाळा, इतका उमाळा निर्माण होईल, इतका उमाळा निर्माण होईल की त्यातून अभिव्यक्ती काहीच करता येणार नाही आपल्याला. आणि मग आपल्या शरीरामध्ये विशिष्ट प्रकारच्या क्रिया आपोआप घडतात. त्याला अष्टसात्विक भाव असं म्हणतात की अभिव्यक्तीला तुम्हाला फूल देणं, पूजा करणं ह्यातलं काय जमणारच नाही. आपण एकदम गप्पच होऊन जाऊ. आपण आहे तिथेच त्या आतल्या आतच त्या उर्मी फक्त थोड्या फार बाह्य प्रमाणात प्रकट होतील. प्रत्यक्षात अशी काही कृतीच घडवता येणार नाही आपल्याला, कारण आपण तिथे एक प्रकारे ती कृती बाहेर करण्याऐवजी ती आतच झालेली असेल अशा प्रकारची अवस्था येईल. आणि तेव्हा मग पती पत्नींमध्ये असलेला शरीर संबंध वगैरे अशा प्रकारचं जे वाहणारं प्रेम आहे तसल्या प्रेमापासून आपोआपच परावृत्त होण्यापासूनची कला आपल्याला यायला लागेल आणि आपण जगदंबेवर उत्कट प्रेम करू शकू. असो, या नोटवरती आपण थांबूया. सर्वांना नमस्कार, धन्यवाद. नर्मदे हर. जगदंब उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु. जननी शारदां देवी रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः. हरिः ओम तत्सत्.
श्रीरामकृष्णार्पणमस्तु. जगदम्ब उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु.